तर शांतिगिरी महाराजांसोबतच अनिल जाधव यांनीही हेमंत गोडसेंचं टेन्शन वाढवलंय। भाजप बंडखोर जाधव यांचा कार्यकर्ता संवाद मेळावा होणार आहे। महायुतीच्या नेत्यांकडून अनिल जाधव यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पण अनिल जाधव हे बंडावर ठाम असल्याचं दिसतंय। 10 वर्षांमध्ये हेमंत गोडसेंनी काय काम केलं असा सवाल जाधवांनी विचारलेला आहे। अनिल जाधव जे महायुतीमधीलच एका पक्षाचे नेते आहेत, भाजपचे नेते आहेत, पण त्यांनी या ठिकाणी बंड पुकारल्याचं दिसून येत आहे। आणि दुसरीकडे आहेत हेमंत गोडसे, महायुतीमधील शिंदेंच्या शिवसेनेचे नेते, 2 टर्म नाशिकचे खासदार राहिलेले आहेत आणि तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वीच। पण इथं आता जे महायुतीमधील नेते आहेत तेच एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळतात। अनिल जाधव ज्यांनी बंड पुकारलेला आहे त्यांनी हेमंत गोडसेंना हा सवाल केला आहे। 10 वर्षात हेमंत गोडसेंनी काय काम केलं असा सवाल त्यांनी विचारलाय। तर आज इथून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे अनिल जाधव आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात का या भूमिकेकडे लक्ष लागलेलं आहे। तर अनिल जाधव जे टीका करताना दिसत आहेत आणि सक्रियपणे आपला प्रचार करताना सुद्धा दिसत आहेत, ते आपल्या बंडाची तलवार मॅन करणार का ते बघावं लागेल आणि ते आजच समोर येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।